मम्मी माझे मित्र सगळे इंग्लिश मीडियमला शिकायला जातात, तर तू मला मराठी मीडियमला का घेतलीस? हे बघ, एवढं मोठं जग आहे, एवढे देश आहेत, त्यातल्या इथले 13-14 देशामध्येच इंग्लिश बोललं जाते. हा, आपल्याच देशात इंग्लिश आलं पाहिजे एवढा अट्टा असेल. ठीक आहे, मला सांग, चीनमध्ये चायनीज बोलतात, जपानमध्ये जापनीज बोलतात, फ्रान्समध्ये फ्रेंच बोलतात. ठीक आहे, त्यांचे देश त्यांच्या भाषेत शिकवतात. इंग्रज कुठे मराठी शिकवतात किंवा हिंदी शिकवतात त्यांच्या मुलांना? नाही ना. आणि त्यातनं पण मी जर तुला इंग्लिश मिडियमला घातलं तर ढीगभर फी भरायची. त्यातनं ते काय शिकवतील ते तुला कळणार नाही, कारण घरात मराठी बोलते. हा, तुला नाही कळल्यानंतर तुला असं वाटणार की मला इंग्लिश येतच नाही, मग तुला असं स्ट्रेस येणार, मग तो डिप्रेशन मध्ये जाणार. मग त्या डोक्याच्या डॉक्टरला सायकोलॉजीचा 4-5 लाख रुपये घालायचं, त्यातनं पण तू बरा होशील की नाही माहित नाही. त्यातनं जरी बरा झालास, 9वी-10वीला गेलास ना, बापरे मला 90% पडायचे होते, 89% पडले, म्हणून तू जीव बिव देणार. हा, मग आम्ही कुणाकडे बघायचं? आणि इंग्लिश शाळेत घातलं तर घरात मराठी, गल्लीत बोलतात हिंदी, मित्र तुझे बिहारी, शाळेत बोलतात इंग्लिश. तुला काय करणार आहे? एक भाषा दडवायची नाही. त्यामुळे जी आपली मातृभाषा आहे त्यातनं शिक्षण मी तुला देते. त्यामुळे गप्प शिकायचं, मराठी भाषेतनं पण पुढे जायचं. काय नाही, फक्त शिकायचं, जे आवड आहे ते कर. फक्त त्या आवडीचा त्रास घरच्यांना झाला नाही पाहिजे. निवांत पुढे जातोयस बाळा तू. काय नाही इंग्लिश शिक मराठीतनं. आणि जे तुला बनायचं, ज्यात तुला आवड आहे त्यात पुढे जा. माझं काही जबरदस्ती नाहीये तुझ्यावरती. ठीक आहे?